हॅलो वुमन्स, कशा आहात? मस्तच असणार आहात. तर आज मी आली आहे एका नर्सरीमध्ये. तर ही नर्सरी आहे आमच्या इथे खंबालपाडा एरिया आहे तिकडे. ही पूर्ण रोडला लागून अशी नर्सरी आहे. पूर्ण रोड जातो तर तिथपर्यंत अशी झाडं विकायला ठेवलेली आहेत या लोकांनी. तर पहा किती छान छान झाडं आहेत. तर मलाही 2-3 झाडं घ्यायची होती म्हणून मी इकडे आली आहे. माझ्या गॅलरीतल्या कुंडीतली 2-3 झाडं गेली, त्यामुळे मग ती मला दुसरी त्याच्यात रिप्लेस करायची होती. तर मी बघायला आलेली आहे, पण इथे बघून आता असं झालं आहे की कुठलं घेऊनही कुठलं नाही. तसं आमच्या गॅलरीत काही जास्त ऊन येत नाही, त्यामुळे मी शोचीच झाडं घेणार आहे. बघू, एखाद दुसरं फुलांचं घेतलं तर घेतलं, कारण का बघून अगदी राहवतच नाही. घ्यावं असं वाटतंच एखादं तरी फुलांचं झाड. बघूया आता ह्याच्यातलं कुठलं आवडेल तसं मी घेणार आहे. पहिले जी लावून झालेली आहेत ती नाही घेणार, जरा वेगळं काहीतरी बघते. तर तुम्ही बघू शकता किती छान छान प्रकारची झाडं आहेत. मस्त मस्त शोची झाडं आहेत. ती बघा, जास्वंद, सगळ्या प्रकारच्या जास्वंदी आहेत त्यांच्याकडे. गुलाब तर माझ्याकडे येतच नाहीत, त्यामुळे ते फक्त पाहायचे. खूप सुंदर गुलाब आहेत, किती छान छान कलर आहेत बघा. झेंडू पण माझ्याकडे येणार नाही. आहे शेवंती. पण माझा जोर फुलझाडांकडे नसणार आहे. मी 2-3 आपली शोची प्लांट घेणार आहे. फुलझाडांचं कसं असतं ना, त्यांना 4-5 तास तरी चांगलं डायरेक्ट ऊन लागतं, नाहीतर मग फुलं येत नाहीत. आणि आमच्या घरात कसं तेवढं ऊन येत नाही, त्यामुळे मी जास्त फुलझाडं घेत नाही. आणि ज्या ठिकाणी ऊन येतं तिथे माझी ऑलरेडी फुलझाडं लावलेली आहेत आणि त्यांना चांगली फुलं येतात. त्यामुळे आता ह्या जी मी ठिकाणी लावणार आहेत झाडं, तिथे काही जास्त ऊन येत नाही, त्यामुळे मला शोचीच झाडं घ्यायची आहेत. शेवटी मी 2 फुलांची झाडं तर घेतलीच, शिवाय हे एक झिझी प्लांट घेतला आहे आणि एक गोल्डन मनी प्लांट घेतला आहे. हॅलो मैत्रिणींनो, तर मी आलेली आहे ह्याच्या घरी. हाय डुगो, डुगो, ह्याच्या घरी आलेली आहे मी. हा बघा, हा बघा, हाय डुगो. डुगो, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बघितलं बघितलं. चला, मी आली ॲक्च्युली माझ्या बहिणीच्या घरी. आता आपण चाललोय शॉपिंगला. तर आम्ही आलेलो आहोत भाईंदर ईस्टला. इथे भरपूर भांड्याची दुकानं आहेत. तांब्या पितळेची, देवाची भांडी पण भरपूर मिळतात इथे, शिवाय स्टीलची सुद्धा मिळतात. तर आम्ही एक असंच देवाच्या भांड्यांचं दुकान शोधतो आहे. तर आता बघूया कुठलं दुकान. आम्ही सगळीकडे बघत बघत जाणार, जे दुकान चांगलं दिसेल तिथे खरेदी करणार आहोत. तर आम्ही आता अशोक मेटल म्हणून या दुकानात आलेलो आहोत. तर इथे आम्हाला जरा कलेक्शन चांगलं वाटलं, त्यामुळे इथेच आम्ही खरेदी करण्याचा विचार करतोय. तर हे दुकान आहे भाईंदर ईस्टला, नवघर रोड, आराधना बिल्डिंगमध्ये. तर इथे ह्या चहाच्या केटल्स आहेत पितळेच्या, मला खूप आवडल्या आहेत, पण रेट जरा जास्त आहेत त्याचे, त्यामुळे मी काही घेणार नाही आहे. आता ह्या बाकीच्या वस्तू तुम्ही पाहू शकता, देवांच्या मूर्त्या वगैरे. तर बघू, बहिणीला जे घ्यायचं आहे ते ती घेणार आहे, आणि माझ्याकडे तसंही भरपूर स्टॉक आहे त्या देवाच्या भांड्यांचा. तर आता बघूया, जे काय आवडेल तसं घेणार. तर आता इथलं आमचं थोडंफार शॉपिंग करून झालेलं आहे.
आता आम्ही जाणार आहोत त्याच्या अपोजिटलाच, बरोबर अपोजिटला असलेलं एक दुकान आहे स्टीलच्या भांड्यांचं. ॲक्च्युली दुकानाचं नाव मी विसरली आहे, पण अशोक मेटलच्या अगदी अपोजिटला हे दुकान आहे भांड्यांचं. हे होलसेल भांड्यांचं दुकान आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी इथे बघायला मिळतील. तुम्ही पाहू शकता होलसेल दरामध्ये तुम्हाला मिळतात इकडे स्टीलची भांडी, आणि तीही वजनावर. काही भांडी तुम्हाला वजनावर भेटतात आणि जी काही नवीन मॉडर्न अशी अँटिक टाईप अशी आलेली आहेत भांडी, ती तुम्हाला नगावर घ्यावी लागतात. ही एक क्यूटशी बालदी आहे जेवण सर्व करण्यासाठी. बघा किती छान वाटते. याच्यात मिसळ वगैरे सर्व केली तर किती छान वाटेल ना. हे भांडं किती सुंदर आहे, मला खूप आवडलं आहे. ताक वगैरे बनवायला किंवा दही लावायला वगैरे हे भांडं छान वाटेल. मला त्याचा शेपसुद्धा खूप आवडला आहे, त्यामुळे आता मी हे भांडं घेणार आहे. भूक लागली, शॉपिंग करून करून थकलो. पाणीपुरी खायला आहे. खेळला फिरता रात्र झालेली आहे. अजूनही आम्ही घरी पोचलेलो नाही आहे. गाडीतच आहोत. ट्रॅफिक असल्यामुळे घरी पोचायला तसा उशीरच झाला आहे आम्हाला. त्यामुळे माझ्या भाचीनी हा पावभाजीचा बेत केलेला आहे, तर आज झटपट पावभाजीच बनवून खाणार आहोत. तर मी आता माझ्या या ब्लॉगचा इथे सेंड करते. पुन्हा आपण भेटूया माझ्या ह्याच ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.